आई साहेबाची भक्ती केली म्हणून योगेश भाऊचा जीव वाचला, नाहीतर काय खरं नव्हतं. हे बघा कसं झालंय, नाहीतर जीव गमवावा लागला असता. आई साहेबाची काहीतरी भक्ती होती म्हणून योगेश भाऊचा जीव वाचला, नाहीतर काही खरं नव्हतं. बघा कसं झालंय. रात्री 12:15 वेळ होती. मी देवीच्या गाण्यावरून आरतीवरून आलो, गाणे करून आलो आणि म्हणलं गॅसवर थोडं कोमट पाणी आणायला जाऊ, घसा बसलाय म्हणून. तर आलो, गॅस तास एकावर ठेवलेला होता आणि घरात आलो, पण इथं योगायोगानं पाणी नव्हतं. प्यायचं पाणी तिकडे बाहेर होतं, हांडा पालता घातलेला आहे, पाणी संपलेलं होतं. बाहेर पाणी कोमट करायला आलं रात्री. व्हिडिओ काढतोय. रात्री आरती केल्या, गाणी आलो, म्हणलं थोडं गार पाणी पाणी कोमट करा आणि नुसतं बाहेर एक पाऊल टाकू धावा धावा धावा. बरं झालं. गॅस इथं होता खाली. पुन्हा आलो, म्हणलं घेऊन गॅस नवी जागा सोडली, ती सामान काढ, ते बी काढायचं सामान इथलं. काल तरी थोडं सामान नेऊन ठेवलं इथलं, इथं सामान होते थोडं नेऊन ठेवलं इथलं. काल हे काम केलंय म्हणून मी कोमट पाणी करायला आलो. 12:15 वाजल्या होत्या. हा, तुझ्यापाशी उभा होता, आवाज ऐकला होता. मी बाहेर आलो, मी म्हणलं पुन्हा मग मी नंतर ते आलो. तर असं झालं. देव बरोबर. आपण म्हणतो मित्रांनो की देव कधी हाकेला धावत नाही, पण भक्ती केलेली कधीच वाया जात नाही. भक्ती केलेली कधी ना कधी कामी येते. मी तो उमऱ्यातच उभा होतो, पाणी आणायला चाललो होतो, दरवाजा असाच उघडा होता. तर धबधब 1-2 मिनिटाचा फक्त. मी जर इथं असतो, इथंच बसलो होतो खाली, म्हणलं कोमट पाणी करावं, परत गॅस उचलून इकडे ठेवला. म्हणजे किती अवघड आहे. आणि इकडचा पसारा, इकडचं पण बेतार फाकले, हे पण बेतार फाकले, हे पण उचलावं लागल, पसारा सगळा पिशवीत भरावं लागल. पण आई साहेबाची भक्ती केली, खरंच कामी आली. माणूस म्हणतो देव कधी हाकेला धावत नाही, पण भक्ती केलेली कधीच वाया जात नाही. बरोबर देव ज्या त्यावेळेस हाकेला धावतो. मी इथंच होतो आणि नुसतं दरवाज्यात गेलो, योगायोगाने इथं प्यायचं पाणी नव्हतं, संपलं होतं. प्यायचं पाणी आणायला मी दरवाज्यात तिथपर्यंतच गेलो, गॅस इथं खाली होता. नुसतं असं पाऊल टाकून पुढे गेलो, तेवढ्या सगळं पडलं. इकडलं बेतड सगळं आतमध्ये पडलं. काही पसारा गेलाय थोड्याच्या खाली, इथं जेवत होती. जाऊ द्या, जीव वाचला, समाधान वाटलं. म्हणजे देवाची भक्ती केलेली वाया जात नाही. आई साहेब माझ्यासाठी बरोबर हाकेला धावली. मी काहीतरी भक्ती केलेली, आई बाप्पाची सेवा केलेली, त्याच्यामुळे वेळ होता पण काळ येऊन दिला नाही देवानी माझ्यावर. फक्त घसा बसला होता म्हणून प्यायचं पाणी आणायसाठी गेलो. योगायोगाने इथं पाणी नव्हतं, आणि इथं पाणी असतं तरी इथं गॅस खाली होता. मी इथंच बसून स्वयंपाक करायचो. म्हणजे खरंच, नाहीतर काही खरं नव्हतं. आज काहीतरी वेगळं झालं असतं. जीव वाचवला माझ देवानं, लय चांगलं झालं. चिकोला पडली थंडी.
सगळा पसारा उचललाय, बांधला पिशवीने सगळा आहे बघा असं. आता ठेवायला लागेल कुठं तरी नेऊन. भाग नाही आता. हे बघा हे असं घर पडल्यामुळं सगळा पसारा रिकाम केला. ही सुद्धा भिताड पडायला झाले. काही सगळं रिकाम केलं, जे काही लागत नाही थोडं ते ठेवलं इथं. यात काय एवढी रद्दी कापड आहे तिकडे ठेवलेले असं. तर मोकळं केलं सगळे. बघते की पाठवतो की कसं झालं ती बघते की बघा. हे असं सगळा पसारा पडलाय, हे असं घर पडलंय रात्री देवबऱ्यावर म्हणून. आता हे सुद्धा भिताड पडणार आहे बघा. पूर्ण फाकलंय भिताड, इकडनं पूर्ण सोडली जागा ह्यानी, म्हणून सगळा पसारा उचललेला आहे. सगळा पसारा उचललाय मित्रांनो. रात्री देवबऱ्यावर होता म्हणून मी जगलो, नाही तर माझं काही खरं नव्हतं रात्री, कारण लय अवघड झालं. रात्री देवीच्या आरत्या झाल्या, गाणी झाली, देवीच्या आरत्या झाल्या, गाण्या झाली. आणि म्हणलं घास बसलाय जरा गॅसवर थोडं कोमट पाणी करून यावं. मग इथं मी आलो, दरवाजा उघडला आणि बघतोय तर इथं हांड्यातलं पाणी संपलेलं होतं. तिकडं बाहेर होतं जारमध्ये पाणी, तिकडं बांधकाम चालू आहे तिकडं. मग म्हणलं तांब्या भरून एक आणावा, लय गार आहे जारचं पाणी, घास पकडलाय म्हणून मी पाणी आणायसाठी गेलो. आणि पाणी आणायसाठी गेलो म्हणजे हिथून बघा हे पडलंय, तर मी पाणी आणण्यासाठी गॅस इथं बटन बंद केलं आणि उंबऱ्यातच गेलो. तर बाद दापकीनं पडलं खाली. म्हणलं देव बऱ्यावर, नाहीतर माझं लय अवघड झालं असतं. असं झालंय. तर योगेश भाऊ तुमचं मारता मारता वाचलं. पण खरं माझ्या अंतःकरणापासून सांगतो, जो आईचा भक्ती करतो त्याला देव त्याच्यावर वेळ येऊन देत नाही. मी तर काहीतरी आईचं नामस्मरण केलं, आई बापाची सेवा केली म्हणून माझ्यावर वेळ होती, पण काळ नव्हता. नाहीतरी कसली दगड आहे ती बघा, कसली दगड आहे ती बघा. एक दगड जर हित बसत असतो मी, हिथंच बसून स्वयंपाक करतो, हिथंच बसून स्वयंपाक करतो, किती अवघड झालं असतं. पण आई भगवतीची काहीतरी कृपा माझ्यावर म्हणून मी वाचले गेलो. तर हे बघा मित्रांनो, कोणावर बी अशी वेळ येऊन हे सगळंच पडलंय. सगळं घरातच पडलंय. ओके, मी इथंच बसून स्वयंपाक करायचं. इकडलं सगळं पडलंय, इथं बसून स्वयंपाक करायचं. इकडलं पण पाकलंय भिताड. देवाची काहीतरी कृपादृष्टी म्हणून वाचलो, तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद होता म्हणून वाचलो, नाहीतर काही खरं नव्हतं. असो मित्रांनो, सकाळ धरणं पसारा व्हायला. आई तिकडे मंदिरात असते झोपायला, आता स्वयंपाक करायचं मी मंदिरातच नेले. माणसं येते ती जाते ती. आता नाईलाच घर पडलंय सगळं, बघितलंय तुम्ही कसं झालंय. तर असो मित्रांनो, तुमची साथ, देवाची परमेश्वराचा आशीर्वाद, आईवडिलाचा आशीर्वाद होता म्हणून मला जीवदान मिळालं, नाहीतर काही खरं नव्हतं. ही वेळ कधीच विसरू शकत नाही, ती लय अवघड होतं. असं मित्रांनो, माझ्यावर जशी बघा आईनं देवानं परमेश्वराने वेळ टाळली, तशी तुमच्यावरचं बी ह्या पूरग्रस्तावरचं सगळ्यावरचं संकट टळो हीच परमेश्वर चरणी किंवा आई भगवती चरणी प्रार्थना असेल. नवरात्रामध्ये आईनं वेळ होता पण काळ येऊ दिला नाही. कोमट पाणी करायसाठी घसा बसला, चांगलं झालं. घसा नसता काहीतरी केलं असतं. गॅस कोमट पाणी प्यायच्या निमित्तानं मला बाहेर काढलं, पण इथं उंबऱ्यातच एक पाऊल टाकलं, तर उंबऱ्यात एक पाऊल टाकला तर बाद सगळं पडलं. असं मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.